कमी करायचं. रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम वरम दृष्टिकायां समन्यस्तपादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नमः शिवाय. कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटे कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवेन शंभो मद कोण तारी. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. लोकाभिरामं ऋणरङ्गधीरपराजीवनेत्रं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणमो प्रपद्ये. माझी वाणी तुझे वर्णी गुणन ऐसे दे प्रेम काही कळ. काय वानो आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीत सो. अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंभदांबुज तेजस्मृतिक प्रदेश विदेंद्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थं मूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावर गुकळीच्या सुखांत पार नाही कमळ कृष्णंदा घरी आनंद जाणार नाही. जयंती केली अस्मन होय सगळं विद्येच्या अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार. आता अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान कर्तुम कर्तुम अन्यतम कर्तुम ज्याची शक्ती कोपरी सर्व शक्तिमान भगवान परमात्मा भगवंताच्या निश्चिम अशा कृपा आशीर्वादाने या भगवान पापणेश्वराच्या मंदिरात दरबारात प्रतिवार्षिक नियमाप्रमाणे गेल्या 2 वर्षापासून चालू असलेला श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह त्या सप्ताहातील आजच्या काल्याच्या प्रसंगी ज्याला प्रसाद म्हणतात, ज्याला काला म्हणतात, ज्याला सेवा म्हणतात, ज्या भगवंताच्या चरणी 7 दिवस कार्यक्रम केला. 8व्या दिवशी त्या भगवंताचा त्याच्या चरणी ही सेवा समर्पित करून तो प्रसाद घेतला जातो. असं या गोड प्रसादाचं वर्णन केलेलं आहे. माणसाच्या जीवनात प्रसाद फार महत्वाचा. काला म्हणजे प्रसाद, काला म्हणजे मुक्ती, काला म्हणजे इति कर्तव्यता, काला म्हणजे भगवंताची प्राप्ती, काला म्हणजे जीवनामध्ये
यज्ञ कर्म केल्यानंतर त्याला पूर्णाहुती लागते, तसं पूर्णाहुती झाल्याशिवाय यज्ञाला पूर्णता नाही. ज्यावेळेस मंदिर तयार होतं पण कळस बसवल्याशिवाय मंदिराची पूर्णता नाही. त्या न्यायानं कार्यक्रम पूर्ण झाला याचा निर्देश ज्याच्यात आहे त्याचं नाव आहे प्रसाद, त्याचं नाव आहे काला. आणि म्हणून एवढ्या अट्टहासानं अतिकुल प्रतिकूल परिस्थितीमध्ये, अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये काला आणि काल्याचा प्रसाद आपल्याला इथे घेण्याकरता मिळावा म्हणून आपण इथे एकत्र आहोत. तो काल्याचा प्रसाद आपण ठिकाणी घेतो. अतिशय गोड, अतिशय सुंदर हा प्रसाद आहे. समस्त पापणेश्वर भक्त मंडळ सर्वांच्या तन धनातून अथक प्रयत्नातून आपली ही सेवा आपण त्याच्या चरणी समर्पण करत आहोत. आवर्जून सगळेच मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. हरिभक्त नारायण मृदंगाचार्य बाबासाहेबजी महाराज टेकाळे यांची उपस्थिती आहे. सुंदर मृदंगाची साथ आहे. हरिभक्त नारायण भजन सम्राट गायनाचार्य आमचे उद्धव तात्या गारवळे त्यांची आपल्याला उपस्थिती आहे. हरिभक्त नारायण आमचे सोमनाथजी महाराज नरवडे यांची उपस्थिती आहे. आणि सगळे आपले भजनी मंडळ हरिभक्त नारायण आज काय एकापेक्षा एक दिग्गज सगळे मंडळ आनंदात या ठिकाणी दिसायला लागले. आमचे हरिभक्त नारायण दिलीप महाराज आहेत. हरिभक्त नारायण शेळके महाराज, काय नाव, सुनील भाऊ शेळके. आमचे नाईकवाडे महाराज आहेत. त्यांच्या शेजारी असणारे बाप लेक एकाच लाईनमध्ये, बाकीच्या लाईन अपेक्षा परमार्थाची लाईन ही फार चांगली, त्या लाईनमध्ये एकत्र असणं फार आनंदाची गोष्ट आहे. नाना शेळके नाना त्यांची उपस्थिती आहे. त्यांच्या शेजारी असणारे आमचे घोडके साहेब सतीशजी घोडके त्यांची उपस्थिती आहे. आणि पुन्हा माय बाप आणि लेक हे तिने एकाच लाईनमध्ये तुळस घेऊन पुन्हा माय आहेत आमच्या मातोश्री त्या उभ्या आहेत. इकडं मिलिटरीतून रिटायर होऊन परमार्थामध्ये प्रवेश केलेला आणि आजपासून ज्ञानेश्वरीला आपलं जीवन समर्पित करणारे आमचे एकनाथरावजी शिंदे त्यांची उपस्थिती. वयोवृद्ध आमचे विनेकरी दादा त्यांची उपस्थिती आहे. पाठीमागं असणारे आमचे अमोल दादा आहेत. त्यांच्या शेजारी असणारे नंदकुमार भैया आहेत. त्यांच्या शेजारी असणारे आमच्या पाठीमागं भागवत गाडेकर आहेत. सुंदर साऊंड सिस्टीम ज्यांची आमची काय नाव त्यांचं, गाडेचे नाव लक्ष्मणराव, का संजय लक्ष्मणराव गाढे, जगदंबा मंडप त्यांची सुंदर आवाज आहे. सगळ्या मंडळींची उपस्थिती. गर्दी नसले पण आपल्याकडे दर्दी असणारे सगळे श्रोते आणि ह्या सगळ्यांनी मिळून तुमच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे आला ते आमचे स्नेही, आपले सर्वांचे देवा श्री परमार्थिक स्नेही हरिभक्त नारायण दिनकररावजी जोशी वांगीकर यांच्या माध्यमातून सगळ्यांच्या दर्शनाचा योग या ठिकाणी प्राप्त झाला. माता भगिनी, पुरुष मंडळ, सर्व ज्यांनी सत्कार केला असे आमचे बडे सगळे परिवार, त्यांनी आमचं सुंदर प्रकारचे स्वागत केलं. या सगळ्या मंडळींच्या उपस्थितीमध्ये आज भव्यता आणि भगवंताचं गोड असं चिंतन. वा, अजून एक तुळस आहे बघा, इकडून एक इकडून एक, त्या ह्या मातोश्री पण आहेत. सगळ्या मंडळींच्या उपस्थितीत भव्य अशी कथा आपण एक तास आपला राहिला. एकताचा उरला जसा खटवांग राजाला राहिला 1 तास आहे आणि आपण भगवंताच्या चरणी ती सेवा समर्पण करायची. विठ्ठला गोकुळीच्या सुखांत पार नाही का बाळकृष्ण नगरी आनंदाला नरनारी. काय गोड चरित्र आहे महाराज. गोकुळ या शब्दाचा अर्थ काय सगळ्यात महत्वाचा आहे. गोकुळ 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 म्हणजे काय? गोकुळ म्हणजे परिसर नाही.
गोकुळ म्हणजे व्रजभूमी असेल की गोकर्ण, गोकुळ म्हणजे व्रजभूमी असेल, गोकुळ म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये असणार ते क्षेत्र असेल, पण या सगळ्यात जास्त किंमत कशाला आहे? त्या गोकुळापेक्षा पवित्र गोड असे एक चरित्र आहे, त्या गोकुळाचं नाव आहे. म्हणून पहिला शब्द वापरला, गोकुळीच्या सुखा. गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे राहण्याचं ठिकाण, इंद्रियाला राहण्याचं ठिकाण आहे म्हणून त्याचं नाव गोकुळ, त्याचं नाव गोकुळ. गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे राहण्याचं ठिकाण, म्हणून शरीररूपी गोकुळ आहे प्रत्येकाचं. आणि या शरीररूपी गोकुळामध्ये आनंद तयार होतो. कधी आनंद तयार होतो? ज्यावेळेस यशोदा प्रगट होते, ज्यावेळेस यशोदा प्रगट होते आणि नंदराज आणि यशोदेचं मिलन होतं, तेव्हा गोकुळात आनंद आहे. ऐका मायबाप, साधू संतांच्या वचनानं सांगतो, बाष्कळ गप्पा तुमच्यासमोर मांडणार नाहीत. जसं शरीररूपी गोकुळ आहेत, या शरीररूपी गोकुळामध्ये आत्मबोध नावाचा नंद आहे, आत्मबोध नावाचा नंद. यशोदा, श्रद्धा नावाची यशोदा. श्रद्धा कशाला म्हणतात? श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धा म्हणजे अंतःकरणामध्ये भगवंताच्या प्राप्तीविषयी, त्याच्या नामाची, त्याच्या भजनाची, त्याच्या सेवेची, त्याच्या कार्याची, त्याच्या कुठल्याही प्रकारच्या नवविधा भक्तीपैकी एका भक्ती करण्याची निर्माण झालेली ओढ, त्या ओढीचं नाव आहे श्रद्धा. ही श्रद्धा नावाची यशोदा. आत्मबोध नावाचा नंद. आत्मबोध या शब्दाचा अर्थ काय? मी जन्माला आलोय कशा करता? माझा जन्म कशा करताय? अरे जनावर सुद्धा जन्मतात, माणसातच जनावरात फक्त एवढा फरक आहे की त्यांना कपडे घालायचं कळत नाही आणि माणसाला कपडे घालायचं कळतं. पण कपडे घालून जर आम्ही पशुसारखं वागत असू तर आम्ही कपडे घातलेले जनावरच, माणसं नाही. तितकंच जनावर. जनावरांना आपली मर्यादा सोडली नाही, माणसानं कोणतीच धरली नाही. जनावरांना कोणतीच मर्यादा सोडली नाही, माणसानं कोणतीच पकडली नाही. किती अमर्याद खेळ झाला हे न बोललेलं बरं. म्हणून लक्षात ठेवा मायबाप, फक्त माणसं आणि पशु यांच्यात फरक काय? पशुला सुद्धा खायला लागतं, माणसाला सुद्धा खायला लागतं आहार. आपल्याला सुद्धा झोप आहे, पशुला सुद्धा झोप आहे, निद्रा. आपल्याला सुद्धा भीती आहे, पशुला सुद्धा भीती, याला भय. आपल्याला सुद्धा विषय भोग आहे, पशुला सुद्धा विषय भोग आहे, याला मैथून म्हणतात. आहार, निद्रा, भय आणि मैथून हे चारही विषयानं जे नटलेलं आहे ना, त्या आहार, निद्रा, भय, मैथुनानं सगळं नटलेलं आहे. आणि आपल्याला देवानं देह हा सुंदर दिलाय आणि त्यात बुद्धी टाकली. बुद्धी, बुद्धी म्हणजे सारथी आहे, ती ड्रायव्हर आहे, ड्रायव्हर. तिच्या मागे चलत जा. बुद्ध्यांक चांगला ठेवा आणि बुद्धी भगवंताच्या ठिकाणी स्थिर ठेवा. आणि ती स्थिर झाल्यानंतर परमार्थाचा जो आनंद आहे, त्या आनंदाचं नाव आहे श्रीकृष्ण. यालाच म्हणतात कृष्ण गोकुळी जन्मला. जोपर्यंत परमार्थातला आनंद भेटत नाही, आज आनंदाच्या ऐवजी परमार्थात हेवे देवेच जास्त आहे. चांगले दोन गायक जमा झाले की एकामेकडे पाहून ते जास्त ताण येते. दोन वाजणार झाले की जास्त ताण येते. दोन कीर्तनकार आले की जास्तच वडाताण करतात. दोन गायक झाले की वडाताण करतात. हे प्रत्येक बाबतीत तेच चालू आहे. प्रेम, आनंद, समाधान या गोष्टी संपल्या गेल्या. म्हणून जोपर्यंत परिपूर्ण आनंद भेटत नाही तोपर्यंत समाधान नाही. म्हणून आनंदाचं प्रतीक म्हणजे भगवान. अशा गोकुळाच्या सुखाला अंत नाही. ते शरीररूपी गोकुळ आहे, याचं वर्णन आपण पाहिलं. पण भगवान गोकुळात जन्माला आले का मथुरेत जन्माला आले हा पहिला प्रश्न आहे. मथुरेचं का वर्णन केलं नाही? इथे गोकुळ शब्द का वापरला? कृष्ण गोकुळी जन्माला दुष्टा चळका सुटला हा एक प्रमाण आहे. आणि गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. विठ्ठला विठ्ठला
प्रगतीकरण झालं. अंत म्हणजे गोकुळाच्या सुखाला कुठल्या प्रकारच्या मर्यादा नाही आणि भगवान सुखरूप असल्यामुळे तिथं दुःख व्हायचं कारणच नाही. इतर प्रपंचामध्ये पहा सगळं दुःखच आहे. आम्ही मानलं तर सुख आहे, नाही तर सगळं दुःख आहे. पहा तुम्ही एखाद्याला विचारा कसं काय चाललं, तुम्ही म्हणतो अगदी मजात. काय मजात ते? बायको फडफड बोलते, पोरं ऐकत नाही, गावातली किंमत देत नाही, सारखं बडबड बडबड चालूच, कधी 1 मिनिटही सुख नाही. आणि कसं काय चाललं? अगदी मजात. कोणाची मजा आहे महाराज? कोणाचीच मजा नाही. फक्त तोंडाने म्हणावं लागतं मजेत चाललंय. जो पाहिला ना तो सगळा दुःखानं भरलेला आहे, बरबटलेला आहे. म्हणून अनेक साधू संतांना प्रमाणानं सिद्ध केलं. सुखरूपाई साधूचा कोणी सांगा, सुखरूपाई साधूला कोणी सांगा. मागच पुढे नको होता. विठ्ठला सुखरूपाई साधूचा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. कुणी पा सगळे दुःखीच आहे. पाबर कोण सुखी? श्रीमंत सुद्धा दुःखी आहे. जितकी सुखाची लेवल जास्त आहे तितकं दुःख जास्त आहे. पहिल्यांदा लोक समाधानी होते महाराज, काहीच नव्हतं, गाड्याने घोड्याने काही नाही काही नाही काही नाही. 8 दिवस पत्ता लागत नव्हता, फोन नव्हते काही नाही. ह्या फोननी सगळा घोटाळा केला. माणसाचं जीवन सगळं भरकटून टाकलं महाराज. एकही मिनिट माणसाला समाधान नाही, अशांतता निर्माण झाली. 8 दिवस पत्ता लागत नव्हता. पाहुण्याच्या घरी माणूस जाऊन बसायचं. 8 दिवस काय तर थाट तो बैठकीत गप्पा चर्चा रंगायच्या. आता गप्पाच रंग, आता सुखच नाही कोणाला. जे ते धावपळीच्या मागे लागलंय. कोणताच पाहुणा 8 दिवस राहत नाही, कोणताच पाहुणा. 8 दिवस काय 8 तास नाही. काही काही पाहुणे 8 तास काय 8 मिनिट नाही. कुठल्याच प्रकारचं समाधान नाही, सुखच नाही कोणाला. सगळेजण धावपळीकडे बांधले. श्रीमंताला सुख आहे, गरीब म्हणतो तो सुखी तो सुखी तो सुखी, कोणीच नाही. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही. नवरा बायकोचं जोडपं होतं महाराज. दोघाला 1.25 लाख रुपये पगार होता. सारखा पगार. IT मध्ये होते. IT म्हणजे इंजिनिअरिंग. पुण्याला IT क्षेत्र आहे. दोघाला 1.25 लाख महिना होता. पॅकेजचं नाही सांगत मी, पॅकेज फार मोठं होतं. आपल्याला चक्रा येतील म्हणून नको. महिनाच बरा.
सव्वा लाख रुपये पगार होता अमोल भैया. किती? सव्वा लाख दोघाला. किती आनंदी असतील, किती सुख असतील ते. त्याच्या शेजारी एक जोडपं होतं त्या दोघांच्या अपार्टमेंटमध्ये. ते जेमतेम तो कॉन्ट्रॅक्ट काहीतरी घ्यायचा आणि थोडंफार कमवायचा, पण दोघाचे नेहमी भांडणं व्हायचे. त्याने रोज सांगायचं त्या बायकोला, पहा त्यांच्या घरात किती आनंद आहे, किती सुख आहे. कधी तो हसण्यात आवाज येतो, कधी ती हसण्यात आवाज येते. ती म्हणते तुम्हीच पहा, तुमचा फार जवळचा मित्र आहे, विचारून घ्या त्याला किती आनंद असतो. याला संसार म्हणतात. नाही तर आपलं नेहमीच हेवडती पडत. आपल्या घरात तसंच आहे. बऱ्याच नवरा बायकोची नेहमी हेवडती पडत असतं. यांनी सांगा आपल्याला स्वयंपाक करायला, भाजी करायची, आपल्याला आज असं वाटतं की आपण भजे करावं. तो म्हणतो भजे नाही, ती मुद्दाम बेसनच करते. आता काठाण्याच्या पिठाचे भजे तर काठाण्याच्या पिठाचं बेसन आहे. याने पुरणाच्या पोळ्या सांगितली, ती घोगऱ्यात घालती. याची सवय ते दोघं एका मताचे नसतातच. आणि ज्या घरात दोघं एका मताचे आहेत ना, ते घर व्यवस्थित चालत असतं. तेव्हा सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत असतात. जर का हेवडतीपण असलं तर फार अवघड आहे. म्हणून संसार नीट चालत असतात. त्याच्यामुळे नवरा बायकोच्या मध्ये एकमत असणं फार महत्वाचं आहे. दोघांचं चर्चा सुरू झाली, कधी हे भांडणं, कधी ते भांडणं, कधी ते भांडणं. दोघांच्या भांडणं सारखे चालू होते. इकडं लक्ष द्या. दोघांचे भांडणं असे चालू होते. मी का कीर्तन सांगतो, कोणाचंच लक्ष नाही. आंधळ तर इथून कुत्र भिडकाता असं खेळ झाला. विठ्ठला हे डोक्यातले गोंधळ आहेत ना, तुमच्या घरी ठेवी झाले. इथं थोडंसं लक्ष द्यायचं. काय चाललं होतं आपलं? काय चाललं होतं तुमचं? असं का? अजून काय आहे का दुसरं? मिटलं का? करू सुरू? लय अवघड आहे मला हे. पहिल्या दिवसापासून असं आहे आमच्या नाईकवाडे साहेबाचं. त्यांना चैनच नाही एक मिनिट सुद्धा. पोरगळ जात आहे बैस दुकानात, हे कमी पडलं इथं, चित्तच जागेवर नाही. विठाला आता फक्त 1 तास राहिला, अर्धा तास राहिला, तेवढंच चित्त द्या. बाकीचे काय तिथं आभाळ जरी कोसळ तरी लक्ष देऊ नका. सध्या एक महत्वाचा मुद्दा सांगत होतो मी तुम्हाला. दोघं जण एवढे सुखाचे, एवढे आनंदात राहायचे. पण तो म्हणला, अरे तुझ्या घरातून कधी आनंदाचा आवाज येतो, कधी तू हसते, कधी ते हसते, किंवा आनंदाचा आवाज कसा? त्यांनी सांगितलं, आमचं दार लावलेलं असतं म्हणून. बरं, संध्याकाळ झाली ना, आम्ही घरी येतो आणि आमच्यात चर्चा सुरू होते, स्वयंपाक कोणी करायचा. कशामुळं? कारण दोघाला सारखाच पगार ना. स्वयंपाक कोणी करायचा? मग डिव्हायडेशन होतं. एका जणानं कणिक अशी मळायची, ते पीठ तिंबून द्यायचं. एका जणानं पोळ्या लाटायच्या, एका जणानं भाजी चिरायची, दुसऱ्यानं भाजी करायची. त्या मालकाला जर एखाद्यास कंटाळा आला, त्या पतीला, तर त्या मालकीनेला राग येतो. तुला समजत नाही, मी सांगितलं होतं भाजी चिरायची, त्यांनी जर नाही चिरली तर तिच्या हातात बेलणं असतं. ती बेलणं असं घेतील, त्याला फेकून आणती. ते बेलणं जर त्याला लागलं तर ती हसते, आणि यांनी जर हो केलं तर हे हसतं, आणि दाराच्या पाठीमागून यांच्या हसण्याचा आवाज त्याला येतो. काय सुख आहे, काय आनंद आहे महाराज. शिव म्हणला, आपलंच बरं आहे, निदान बेलणे खायचं तरी काम नाही. कुठेही पहा असंच आहे. इसीलिए तो कहते दुरून डोंगर साजरे. डोंगर फार चांगला दिसतो, पण लांबूनच चांगला दिसतो. जवळ गेल्यानंतर कळतं किती दुःखी आहे. समाज कुठेही जा, या प्रपंचामधलं मूळच दुःखाचं आहे. या दुःखाच्या मुळामुळे सुख कुठेच नाही भेटणार, हे तितकं ठरलेलं आहे. सुख जर पाहिजे असेल आणि आनंद जर पाहिजे असेल तर भगवंताच्या चरणाच्या जवळच जावं लागेल. त्याच्याशिवाय सुख मिळणार नाही. सुख वसे चिठाई बहु पाये संतांच्या, सुख या संत समागमी नित्य दुनावे तुझ्या नामी. नित्य तुझ्या नामानं वाढल्या जातं. म्हणून गोकुळ आणि गोकुळातलं सुख. पण सुख का तयार झालं? गोकुळात सुख का आलं? गोकुळ आधी नव्हतं का? आधी होतं, पण गोकुळातलं सुख मर्यादित होतं. गोकुळात आनंद का तयार झाला? याचं कारण ध्रुवपदात सांगितलं. याचं कारण ध्रुवपदात वर्णन केलं. तो बाळकृष्ण नंदराजाच्या घरी आला.
पताका तोरणे करती कथा गाती गाणे. काय वर्णन केले महाराज शुकदेवजी सांगतात. त्या मौली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, तुकोबारायांनी गोकुळातल्या सुखाचा आनंद वर्णन केला. उद्धवाच्या रूपानं गोकुळातला आनंद तुकोबारायांनी घेतला. तुकोबाराय म्हणजे नामदेवरायांचा अवतार. नामदेवराय म्हणजे त्रेतायुगात, द्वापार युगात उद्धव झाले, त्रेतायुगात अंगद झाले, कृतयुगात प्रल्हाद झाले आणि तेच तुकोबाराय आले. म्हणून तुकोबारायला सुद्धा त्या काळात तेव्हा सुद्धा आम्ही होतो आणि ते असल्यामुळे आम्हाला गोकुळातल्या सुखाचा आनंद माहित आहे. ऐका, साक्षीदार प्रत्यक्ष असल्याशिवाय त्याचा आनंद तयार होत नाही. का जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, गोकुळीच्या सुखा हा ठाम अधिकार पाहिजे. कोणीतरी प्रत्यक्ष ते पाहणारा पाहिजे, ते प्रत्यक्ष घेणारा पाहिजे, प्रत्यक्ष भोगणारा पाहिजे, तो प्रत्यक्ष तिथपर्यंत असणारा पाहिजे. तर तो प्रत्यक्ष कोण होतं? तर प्रत्यक्ष तुकोबाराय तिथं होते. म्हणून तुकोबाराय त्या प्रत्यक्ष सुखाचा आनंद सांगतात की गोकुळातल्या सुखाला अंत पार नाही, कुठल्या प्रकारची मर्यादा नाही. जिथं देव असला, त्याचा आनंद असला, तिथं मर्यादा राहते का? अमर्याद सुख. ज्याप्रमाणे समुद्र आहे, समुद्राचं पाणी कसं आहे? कोणत्या मीटरनी मोजता येईल, कोणत्या मापाने मोजता येईल? अमर्याद आहे. तसं भगवान परमात्मा आनंद स्वरूप आहे, सुख स्वरूप आहे, म्हणून त्याला कुठल्या प्रकारचा अंत तिथं राहत नाही, कुठल्या प्रकारच्या मर्यादा राहत नाहीत. असा भगवंताच्या जन्माचा आनंद आहे, त्याचं समाधान आहे. याचं कारण आहे, तो कृष्ण कन्हैया गोकुळात आला, नंदराजाच्या घरी आला. बाळकृष्ण नंदा घरी. देवाला अनेक नावं आहेत. त्याला बाळकृष्ण म्हणतात, त्याला राधाकृष्ण म्हणतात, त्याला गोपालकृष्ण म्हणतात, त्याला श्रीकृष्ण म्हणतात. हे अनेक नावं आहेत, पण या कृष्ण या नावानं पाहिलं तर श्रीकृष्ण हे मुख्य नाव आहे. राधाकृष्ण म्हणजे राधेसोबत खेळा म्हणून राधाकृष्ण, गोपाळासोबत खेळा म्हणून गोपाळकृष्ण, बाल लीला केल्या म्हणून बालकृष्ण, आणि गीतेसारखा पवित्र धर्म ग्रंथ जगाला दिला म्हणून श्रीकृष्ण. या श्रीकृष्णाचे अर्थ अनेक होतात. श्री या शब्दाचा अर्थ काय? श्री म्हणजे लक्ष्मी आणि कृष्ण म्हणजे आकर्षित करणारा. लक्ष्मीलाही आपल्याकडे आकर्षित करणारा एकमेव भगवान आहे, त्याचं नाव आहे श्रीकृष्ण. म्हणून एका ठिकाणी नादबाबांना ओवी दिली, श्री विष्णूच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे, मदन पोटाला बापुडे ये राव घेते चंद्र सूर्य. भगवंताच्या सुखाकरता, त्याच्या सगळ्या अलंकार करता आकर्षित झाली लक्ष्मी. देवन दैत्याचं मंथन झालं, समुद्र मंथनातून बाहेर काय आलं? लक्ष्मी आली. लक्ष्मी, ज्या लक्ष्मीच्या मागे सगळे पळायला लागले, अजून सुद्धा पळतात, ती काय हाताला लागतच नाही. लोकांनी नारायण सोडला, लक्ष्मीच्या मागे पळायला लागले. पण नारायण असल्याशिवाय लक्ष्मी येणारच नाही, तितकंच सत्य. आपण नारायण सोडला, लक्ष्मीच्या मागे लागलो, त्या लक्ष्मीच्या मागे पळतो. ती लक्ष्मी जितकी पुढे पळते तितके मागे पळल्या जातो. पण कितीही पळा, त्या समाधान रूपी नारायण भगवंताच्या जवळ तुम्ही जर गेले तर त्या लक्ष्मीमध्ये सुख आहे, नाही तर तुम्हाला सुख प्राप्त होणार नाही. आमच्या जीवनात नेहमी अशांतताच आहे. लक्षात ठेवा, लक्ष्मीवर आली, देव म्हणले आम्ही घेणार, दैत्य म्हणले आम्ही घेणार. लक्ष्मी म्हणले मी देवाच्या बापाच नाही, दैत्याच्या बापाच नाही, ज्याला वाटेल त्याला माळ घालणार. लक्ष्मीनं दोन रांगी केल्या, एका रांगीनं देव होते आणि एका रांगीनं दैत्य होते. पहिला देव गणपती बाप्पा, देवात देव गणपती बाप्पा, गणपतीची पूजा आधी केल्या जाते. म्हणजे गणपतीला माळ घालू का? वरमाला लक्ष्मीने घेतली, गणपतीच्या जवळ आली आणि गणपतीला माळ घालू का? पण विचार केला, वाकड्या सोंडीचा, गजनेत्री, ढेबर पोट्या, याच्या उखाळ्या, त्याच्या पाखाळ्या. माता मावल्याला जे काही पटलं ना, त्याचा पूर्ण अशा पोस्टमॉर्टम केल्याशिवाय त्या पुढं सरकत नाही. काय खरं आहे त्याचं? सगळं वाटतंच आहे.
काय त्याची किंमत आहे. तो दुकानदार एखादा कटलेरीवाला असला आणि त्याच्यासमोर 9 खाळ्या पाखाळ्या काढल्या ते म्हणतो माय तुला घ्यायचं घेण्यात पुढं धकत. तसं या लक्ष्मीबाई होत्या. त्यांनी सांगितलं काय खरं आहे म्हणले, ढेबरपोट्या गजेनेत्रे वाकड्या सोंडीचं घेऊन नकोच म्हणली. पुढं गेले, पुढं होते इंद्र. वरून गणपती झाल्यानंतर वरून असतात. वरून आला पाणी देवतेला, आपण माळ घालू का? ती म्हणली त्याला माळ घालू का? ती म्हणली तेव तर नकोच म्हणली, तेव तर मला पाण्यात बुडबुडूच मारी. लक्ष्मीने त्याला माळ घेतली. पुढं होते इंद्रदेव. इंद्राला माळ घालू का? इंद्र ती म्हणली इंद्रा सगळे घाण वास येतो त्याला भग पडले. इंद्रा पडले भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला जाळा, वचनाचा तेव तर नकोच म्हणली. पुढं होते अग्निदेव. अग्नी त्याला माळ घालू का? मला तर भांड्याची सवय म्हणले, त्याचं माझं भांडण लागलं तर मला चटाचटात चटकी देत म्हणली, ते तर नकोच म्हणली. अग्नीला नाही माळ घातली. पुढं होते हे सगळे बारीक सोडून दिले. आता हे कॅबिनेट त्या साध्या राज्यमंत्र्याच्या मागत नाही जायचं म्हणले. कॅबिनेट 3 जण राहिले. एक कॅबिनेटमध्ये ब्रह्मदेव, विष्णू, महादेव. ब्रह्मदेवाच्या जवळ आली, हातात वरमाला घेतली. ब्रह्मदेवाच्या गळ्यात माळ घालू का? म्हणजे या तोंडाला बोल की त्या तोंडाला लागेल, त्या तोंडाला बोल की त्या तोंडाला लागेल. आणि एकदा का 4 बोलायला लागले तर माझं त्याला कळायला, त्याचं मला कळायला, ते तर नकोच म्हणजे सगळा घोटाळा व्हायचा. ब्रह्मदेवाला माळ घातली नाही. भगवान महादेव आणि विष्णू 2 जण राहिले. आता महादेवजीला वाटलं आपल्या गळ्यात माळ घालते काय की, म्हणून महादेवानं अशी मान पुढे गेली. ती लक्ष्मी जवळ आली महादेवाच्या, आणि महादेवाला माळ घालते वे लक्ष्मी महाकठीण. ती म्हणली आणि महादेवाला लक्ष्मीची गरजच नाही, तो भोला भंडारी बिचारा, त्याची इतका महाश्रेष्ठ कुणी नाही, त्याची कृपा त्याच्यावर होते ना, त्याला काळाची सुद्धा घ्यायला गरज नाही. एवढा महाकाळ त्याचं नाव आहे. त्याचं नाव काळाचा महाकाळ. त्या महादेवानं लक्ष्मीकडे पाहिलं. लक्ष्मी बोलू लागली महादेवाच्या गळ्यात माळ घालू का? लक्ष्मी म्हणते माकडन तोंडाचं, खोकडन डळ्याचं, जट्टा पिंगट, म्हातार पिसा गट, आणि याच्या गळ्यात काय माळ घालायची? महादेवाच्या गळ्यात नाही घातली. भगवान विष्णूच्या जवळ आले, विष्णू भगवंताच्या गळ्यात माळ घातली. श्री विष्णूच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे, मदन पोटाला बापुडे येराव घेते चंद्र सूर्य. लक्ष्मीच्या हातात देवानं पाय देऊन टाकले. होय, पाय लक्ष्मीच्या हाती तिसी आवे का कोळती. आम्ही अख्खे लक्ष्मीच्या ताब्यात आहे. नुसते पाय नाही, मनातून हसल्या काकी. त्यांना माहिती आहे. आम्हाला नेहमी प्रसंग येतो, एखादे नारायण जर पूजाला बोलिले आणि ती पूजाला गडबड करायला लागले, लक्ष्मीनं नुसते डोळे वाटारले की नारायण गाप. त्यांना माहिती आहे. आता जर नाही ऐकलं की आपली भाकर रॅशन पाणीच बांध, त्याला भाकरच नाही. इथलं नाही सांगत मी, इथलं फार चांगलं महाराज. आणि आजच्या 1-अर्ध्या तासापुरतं बोलतच चांगलं देणं काय, पण लक्ष्मी नारायणाचा अवतार तसं असतं. फार प्रेम असतं महाराज, सामान्य नाही. लक्ष्मी आणि नारायण कोणाला म्हणतात? एक प्रसंग फार श्रेष्ठ आहे. जी खंबीर साथ देते तिचं नाव आहे लक्ष्मी. पत्नी वेगळी, लक्ष्मी वेगळी. सुखातही सांभाळीत असेल पण दुःखात जी रात्रंदिवस मदत करते तिचं नाव आहे लक्ष्मी. म्हणून लक्षात ठेवा, पतिव्रता लक्ष्मी. तिनं गळ्यात भगवंताच्या माळ घातली. असाच स्वरूप सुंदर भगवान परमात्मा, किती गोड. तो देव लक्ष्मीचा पती आहे म्हणून त्याचं नाव आहे श्रीकृष्ण. असा श्रीकृष्ण बालरूपात आला, सगुण रूपात येऊन नटायला लागला आणि तो बाळकृष्ण होऊन आला. देवाचे 2 स्वरूप आहेत, 2 लक्षण आहेत शास्त्रानं सांगितलेले. एक तटस्थ लक्षण आणि एक स्वरूप लक्षण. तटस्थ लक्षण म्हणजे ज्यावेळेस तो विटेवर दिसतो, तटस्थ लक्षण म्हणजे रामाच्या रूपात, तटस्थ लक्षण म्हणजे महादेवाच्या रूपात, तटस्थ लक्षण म्हणजे देवीच्या रूपात. त्याला देव म्हणा, देवी म्हणा, देवता म्हणा, कोणतंही रूप म्हणा, हे देवाचं तटस्थ लक्षण झालं. पण स्वरूप लक्षणानं देव जर पाहायला गेले ना तर देव कुठं नाही असा नाहीच महाराज. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठावना येऊरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. आपण जो श्वास घेतो तो श्वास, ज्याला ऑक्सिजन म्हणतात, तो परमात्मा आहे.
आपण पाणी पितो त्याच्यामध्ये जे H2O आहे ते H2O ज्याला ऑक्सिजन म्हणतात ती म्हणजे भगवान परमात्मा. या धरणीतून आपण अन्न घेतो त्याला उपजण्याची जी शक्ती आहे ती शक्ती म्हणजे भगवान परमात्मा. आपण ज्याला आकाश म्हणतो हे आकाशात जी पोकळी आहे आणि त्या पोकळीमध्ये आपल्याला राहायला मिळतं ही पोकळी म्हणजे भगवान परमात्मा. आणि जोपर्यंत ही पोकळी कायम आहे तोपर्यंत आयुष्य कायम आहे. ज्या दिवशी पोकळी संपते त्या दिवशी हार्ट बंद होतं आणि आपण मरतो. आपला जीव फक्त इतक्याच पोकळीनं वाचलाय, इतक्याच पोकळीनं वाचलाय. इथं जी आहे ना ती जिला म्हणतात नस, ही व्हेन फक्त एवढ्याच जागेत आहे. हिच्यात ब्लॉकेज झाले की लगेच अटॅक आला आणि कार्यक्रम संपला. एवढ्यातच आपला जीव आहे आणि एवढ्यात जीव राहतो तरी माणसाला किती अभिमान आहे. मला काय समजिलं फक्त 2 पायाचा आणि बगर शेपटीचा, याच्यापेक्षा तुला दुसरी अक्कल नाही. म्हणून लक्षात ठेवा एवढ्यात आपलं आयुष्य आहे आणि त्याने आपल्याला दिलेलं आहे म्हणून एवढ्यातच जगायचे. तर नीट आनंदात जगा, समाधानात जगा. त्याच्याशिवाय इतर ठिकाणी आनंद सुख मिळणार नाही. म्हणून आपल्याला सुख प्राप्त करायचं असेल तर त्या बाळकृष्णाला ओळखा. गवळणीनं ओळखलं आणि ओळखल्यानंतर काय केलं, तिथे गुढ्या उभारल्या गेल्या, तोरण उभारले गेले. गुढिया तोरणे करती कथा गाती गणे. ते आनंदानं कथा करू लागल्या, गाऊ लागल्या. जशी आपण 7 दिवस पर्यंत भगवंताच्या कथेमध्ये नाचलो, आनंद घेतला. या आनंदाचं वर्णनच असं आहे. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला. हे अष्टमी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. नर नारी या सगळ्यांना आनंद आहे आणि या आनंदाच्या भरामध्ये त्या गवळणीनं काय केलं महाराज, त्याच्या छंदामध्ये डोलू लागल्या आणि नाचू लागल्या. तो छंद म्हणजे परमार्थाचा आनंद. सगळ्यांना टाळी वाजून एकदा आपण आनंदात डोलू आणि आपल्या त्या समारूपाकडे वळू. विठोबा परस्परम दशवाद दीक्षिर घरतांबोभी असिंचंतो विलंबंतो नवनीतश्चक्षुषुः. आनंद झाल्यानंतर माणूस काय करतो, दही दूध तूप लोणी धन उधळतो. धन गोकुळातलं धन म्हणजे दही दूध तूप लोणी होतं आणि ती गवळणीनं सगळं उधळायला सुरुवात केली. तांबडं पांढरं गोकुळ झालं आणि गोकुळात आनंदी आनंद झाला. अजूनही पहा तुम्ही आपल्याकडे होळी सण 1 ते 2 दिवस साजरा करतात. फार झालं 1 ते 2 दिवस. अजूनही वृंदावनामध्ये जा 8, 10, 15 दिवस होळीचा सण साजरा करतात, आनंद साजरा करतात. पण आपल्यासारखं वंगण नाही टाकीत का आपली धुरडी का आपला. आपल्या इकडे धुरडी म्हणजे नवीन गोरे पेटवायचा दिवस. हे 2 पायाचे घोरे आहेत ना, जे कधी नाही पिणार आहे त्या दिवशी पेट असते.
असं लोक म्हणतात काय धिगाणा त्या दिवशी, काय ती थाट आणि काय नाही, एन्जॉय. काय एन्जॉय? गटारात लोळसत एन्जॉय. कुठं पडला ते कळत नाही, त्याला चड्डी घालायचं सूद नाही. काय एन्जॉय आणि काय नाही. काही माणसं एवढे बेकार पाहायला मिळतात, अरा विचारत नका. पॅन्टीतच कार्यक्रम त्याचा सगळा, ओली झाली तरी पत्ता लागत नाही का? एवढा बेधुंद नशीब. काय आनंद आणि काय समाधान आहे. ती नशा करण्यापेक्षा एकदा परमार्थाची नशा करा. ती जर डोक्यात शिरली ना तर आयुष्यभर नशा उतरायची नाही. एवढी ताकद त्या नशेत, एवढी ताकद त्या भगवंताच्या भजनात आहे, चिंतनात आहे. दारूची नशा रात्रीत उतरते. काही लोक उतरू देत नाही, ते भाग वेगळा. लाज वाटते, लाज. दिवस उगायला त्याला हाक मारायला, दार वाजवायला. कोणाला? दारूवाल्याला. दिवस उगाता हाक मारी तर उठा. कशामुळं? ती म्हणते ते तोंड धुवायच्या आधी ती तोंडात पडल्याशिवाय थरथरीच थांबत नाही. काय थरथरी थांबत नाही? ह्याम मुसकडे धानावा, थरथरी थांबत नाही. काही जाणार तू उचलूच भिगित. संध्याकाळ झाली की उचलू भिगित. शुद्धीवरच नसतो तो. काही लोकांना संध्याकाळी फोन करणं म्हणजे आपला अपमान करून गेलं. ते किती श्रीमंत किती धनवान असू द्या, त्या टायमाला फोन नसतोच. करूच नाही. शहाण्या माणसानं करू नये. बऱ्याच लोकांना ते आपल्याच विश्वास असतात. आपली ही धुंद में रहता. अरे त्या धुंदीपेक्षा परमार्थाची धुंद कितीतरी चांगली. त्याला छंद, त्याला धुंद म्हणतात. यार नादू रामकृष्णारी मनात चिंतन त्याच्या छंदामध्ये घडून जा. आम्हाला छंद लागतच नाही. आम्हाला नादच आहे सगळे. भांडायचा नाद नाही, ते खायचा नाद नाही, ते प्यायचा नाद नाही, ते बोलायचा नाद नाही, तसं वागायचा नाद. हे सगळं नादच आहे. नाद संपत असतो आणि छंद कधी संपत नाही. म्हणून छंदाला किंमत आहे. छंदाला कशाला किंमत आहे? छंद. परमार्थाचा छंद असावा. गोकुळामध्ये गवळणीला छंद लागला होता, त्या छंदाचं वर्णन केलं. म्हणून काल्याच्या कीर्तनात दंडक आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. मथुरेतून भगवान गोकुळात आले. गोकुळात देवाचा जन्म झाला. गोकुळातच जन्म झाला असं का म्हणतात? जग तर सांगतं मथुरेत कारागृहात देव जन्माला आले. अरे पण कारागृहात जरी जन्माला आला असला तरी जन्मभूमीपेक्षा कर्मभूमी ही महत्वाची असते. देवाची कर्मभूमी गोकुळ झाली. म्हणून गोकुळे जन्माला. प्रत्येक बहुतेक वेळेला आता दवाखाने निघाले नाही तर संत ती कुठं जन्माला यायची? आजोळी जन्माला यायची. म्हणून काय आजोळच नाव लागायचं का त्याला? जन्म जरी आजोळी झाला असला, आपल्या मामाच्या घरी जन्म झालेला असला तरी त्याला राहणार कुठले? त्याच्या बापाच्या गावाचं त्याचं नाव आहे. हा त्याचा मुद्दा आहे. जन्मभूमी जरी श्रेष्ठ असली तरी जन्मभूमी इतकंच महत्व कर्मभूमीला असतं. म्हणून गोकुळात देव आले. म्हणून कृष्ण गोकुळी जन्मला. गोकुळाच्या सुखा अंत पार नाही लेखा. त्या गोकुळाच्या सुखाला कुठल्या प्रकारचा अंत नाही. कृष्ण कन्हैया तिथं नाचू लागले, रांगू लागले. आता लेकरं रांगतच नाहीत. आता काय रांगते? जन्माल्याबरोबर ग्रामवर जन्माला येणारे काट्टे ते काय ना रांगणार आहेत? पहिल्यांदा किलोवर जन्मत होते, आता ग्रॅमवर. विचारावं लागतं किती ग्रॅम भरलं. माईला बेड रेस्ट, ती जागची हलत नाही, डुलत नाही. का
इतकुशीत सुद्धा हलत नाही, त्याच्यामुळे ते काट्ट नीट जन्माला येत नाही. कुपोषित, नेहमी दवाखाना, कुपोषित कार्यक्रम, हलत नाही डुलत नाही, ते काट्ट. रांगाचा तर विषयच नाही, पहिल्यांदा रांगत होतं, आता महिला वाटतं पोरग जन्मलं गेलं की पळाव म्हणून ते वाकर, त्या वाकरमध्ये काट्याला ते सरसरसर पुळतं कन्हैया रांगा लागले. त्याच्या रांगण्याचं वर्णन केलंय. रांगत रंगणी चोरीत लोणी जाऊनी धरती गवळणी बांधित ती गारानी यशोदे साधनी दैवत भक्षणे तमाळणी ने नवल केले साधनी कृष्णा नवा नवा रांगत असताना पोरं जमा केले, पेंढ्या सुद्धा वज्रा वाकुड्या सगळे पोरं खेळायचे, देवाच्या जवळ यायचे. काय ते पोरं महाराज सगळे जवळ येऊन भगवान मोठे झाले, पटकन रांगायला लागले, चालायला लागले. आता वेळ कमी असल्यामुळे पळायला लागले आणि पळत असताना सगळे गोपाळ जमा केले. काय शेंबडे पोरं होते महाराज, नगदे शेंबडे. कुणी असं त्याला जर शेंबूड आला ना तर रुमाल नव्हताच पहिल्यांदा, ते फक्त मधल्या बोटापासून असं कोपऱ्यापर्यंत यायचं फरारा ओढीत, आणि त्याच्यात पुन्हा थोडंसं ऊन चमकाव, 7 रंग चमकाल्यासारखं दिसत होते. चड्ड्याला तर हुक नव्हतेच, लहानपणा पाहत नव्हतेच, त्याला बळच कुठतरी करतोडा. त्या करतोड्याला साधी काडी जमतच नव्हती, ती काडी लागायची. कोणती काडी? तुराट्याची. ती तुराट्याची काडी लागली तर बरे, नाही लावली तर संध्याकाळी चड्डी अशी फिरतच येत होती. असा थाट होता ते. मधी ओढ, त्या वाड्याच्या पलीकडे जायचं, मधी बोरी चिंचा खायच्या, खताच्या पिशवीचं दप्तर, कशाचं रुमाल आणि कशाचं ड्रेस, एकच ड्रेस, खाली बसायचं. मास्तरने हाणायचं, सरने हाणायचं. कमून हाणलं म्हणून जर घरी विचारायला गेले आणि घरच्याने सांगितलं, मास्तर घरचे विचारायला जात नव्हते, तुला मास्तरने हाणलेली तो तक्रार घरी केली म्हणून पुन्हा घरचे हाणायचं. तेव्हा महाराज छडी लागे छमछम गम गम. आता फक्त सर 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 सर, त्यांचं नावच सर, इथून तिथून सर, डायरेक्ट वर. 10वी पर्यंत तर नापास करायचा अधिकारच नाही, आता अजिबात नापास होत नाही. सर काही नापास करीत नाहीत, पोरग काही नीट बटाट्यासारखे डोके होते, त्याच्या डोक्यात काही शिरत नाही. काही तर काय म्हणतील त्याचं, 10वी पर्यंत गेलं तरी बटाट्यासारखे असले तरी पास. आणि असा कार्यक्रम उलटा झालेला आहे हे सगळं. आणि ज्याला काही येत नाही ना त्यालाच पुरस्कार. नवीन लग्न झालंय का शिक्षकाचं, आणि शिक्षकाचं लग्न झाल्यानंतर त्या शिक्षकाच्या बायकोनं फोन केला. ते कोणत्या शाळेत होतं, शाळेचं नाव नाही सांगत, जाताना विचारायला. पण तिनं फोन केला, अहो आंब्याचा दिवस आहे, आंबरस केलेला आहे आज, नवीन लग्न झाले, तुमच्याशिवाय मला घास धकत नाही. तुम्ही अरे ड्युटी आहे माझी. तुमची ड्युटी नेहमीच असते, आज तुम्हाला घरी यावंच लागत. लाडात थोडंसं बोलले महाराज. आता एवढा मधुर कानात आल्यावर शाळा गोड लागत हो याने. तिथं शाळा दिली सोडून, गाडीला किक हाणली, घरी गेलं. मालकीने आग्रह केला, घ्या एक पोळी. थोडीशी एक पोळी जास्तच झाली. काय सांगा महाराज, पुरणपोळी, त्याला ती आमरस, आणि आमरसाच्या शेजारी ते कुलड्या आणि पापड्या आणि त्या डुबुक वड्या आणि त्या सगळा कार्यक्रम. असं तोंडाला पाणी सुट्ट देऊ नका. एवढा मोठा कार्यक्रम सगळा आनंदात पार पडला. पोट भरत जेवलं. जेवण आल्यानंतर 2-3 भजे, तिनं जास्त आग्रह असतो, खाऊ घातले महाराज. ते आलं, जसं आलं तसं त्याला गुंगी यायला लागली. आता एवढं गेल्यानंतर गुंगी नाही येणार तर काय. वरून फॅन चालू, खुर्ची, पोरं बसलेले, आणि त्यांना गुंगी यायला लागली. तो म्हणला काय करावं. त्याने आपला शर्ट काढला आणि असं लटकून दिला. पोरांना सांगितलं, पोराओ अभ्यास करीत बसा. पोर अभ्यास करीत होते. या गुरुजीनं टेबलवर आपले पाय दिले, खुशाल झोपी गेले. पोरं गोंगाट करायला लागले. गुरुजी झोपले. तितक्यात केंद्र प्रमुखाची गाडी आली, आणि ती यांचं सिलेक्शन, यांची तपासणी होणार होती. अचानक तिकडून गुरुजी दिसले पोरांना खिडकीतून. हेडमास्टर मोठे गुरुजी आणि त्यांच्यासोबत केंद्र प्रमुख लांबून दिसले. पोरं एकदम शांत झाले. आता गुरुजीला गुंगी लागली होती, पण एकदम पोरं सायलेंट का झाले म्हणून गुरुजीने थोडा डोळा वर केला.
वर केल्याबरोबर गुरुजीच्या लगेच लक्षात आलं ते गुरुजी चॅप्टर होतं. खिडकीतून पाहिलं म्हणजे हेडमास्टर आणि केंद्र प्रमुख येत आहेत. गुरुजी खडकन उठलं आणि गुरुजीने सांगितलं, हे बघा पोराओ, इकडे लक्ष द्या. आपल्या शरीराला या भागाला इतक्या फासोळे असतात, या भागाला इतकं, याला हार्ट म्हणतात, याच्यानंतर इथं लिव्हर असतं. हे अशा प्रकारचे त्याला नसेची ज्या वेळेस नस असतात त्या अशा प्रकारे जातात. हे उदर आहे, याने कसं आपल्या शरीरात वास्तव्य ते सगळं सांगत होता. ते केंद्र प्रमुखानं पाहिलं म्हणला, अख्ख्या हयातीत असा शिक्षक पाहिला नाही. कसा शिक्षक पाहिला नाही. कपडे काढून पोरांना आपल्या शरीराची बॉडी सगळं पार्ट दाखवणारा. म्हणजे ठीक आहे, लगेच शिक्कामोर्तब आदर्श शिक्षक पुरस्कार. असाच कारभार चालू आहे सगळा. त्याच्यामुळं काही चिंता करू नका. विठाला विठाला. आणि त्यातली त्यात फक्त काळे कागद केले, शिक्का मारला की मोकळे. हे पोरं बटाट्यासारखे डोक्याचे राहिले काय आणि ते प्रॅक्टिकली सुधारले काय याचं काहीच घेणं देणं नाही. परिस्थिती फार बिकट आहे. न सांगितलेलं बरं. व्यर्थ आपली वाचा शिनवू नये म्हणून एकच गोष्ट सांगायची. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, पोरं सगळे जमा केले, पेंढ्या सुदाम्या वाजऱ्या वाकोड्या. देवानं घरोघर गेला, दैदूत तुपलोनी चोरण्याचं निमित्त केलं. सगळ्या गौरणी गारणे सांगतात. गारहाणी सांगाया आल्या गोकुळीच्या स्त्रिया. एक एक गारहाणे सांगतात, काय केलं याने. परवा आला मुच्या घरात, आधी निजला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा, होळीला सैरा त्यावरी, अष्टदल काढिले अंगणी, वरी मोते छत्र पाणी. अष्टदल काढलं देव तिथं आलाय, ध्यान केलं असं सगळ्या गवळी गारहाने सांगितले. एक एक गारहाने फार कठीण आहे, न सांगितलेले बरे. एवढे गारहाने ऐकून ऐकून यशोदा मैयानं गणपतीला नवस केला चतुर्थीच्या दिवशी. आता गणपतीचा बाप हे होता, त्या गणपतीला नवस केला, गणपती बाप्पा तुला परत भरून 1000 मोदक देईन, फक्त आमच्या कृष्ण नाही आला, माझं लेकरू शांत झालं पाहिजे. गणपतीनं रात्रीतून सेटलमेंट लावलं. म्हणला श्रीकृष्ण भगवान, देवाच्या देवा, फक्त एक काम करा. म्हणजे काय, तुम्हाला शपथ आहे म्हणला, 1 महिनाभर खोडी करू नका. ते म्हणला खोडी करत नाही, पण मोदक कोणाचे. म्हणला तुमचे. 100% म्हणले हो. 1 मास देवे खोडी नाही केली, प्रचिती आली यशोदेशी. 1 महिनाभर देवानं खोडी नाही केली. किती दिवस. 1 महिनाभर. 1 महिन्यानंतर महाराज चतुर्थी आली, यशोदेला एकही गाणं नाही. म्हणजे आज चतुर्थीला 1000 मोदक व्हायचे. पडला गणपती बाप्पा. गणपती बाप्पाला मोदक केले. मोदक ते काही साधे मोदक नव्हते महाराज, चांगल्या तुपातले ते मोदक तयार केले. ते सगळे मोदकामध्ये त्याने 5 प्रकारची सामुग्री टाकली. असा मोदक वळायचा आणि तो मोदक असा तळून घ्यायचा, उकडायचा. उकडलेले मोदक वेगळेच, तळलेले मोदक वेगळेच, सगळ्या प्रकारचे पाकळ्या असणारे मोदक वेगळेच, बगर पाकळ्याचे वेगळेच. आता काय मोदक कशा कला निघतील सांगायचे. ते सगळे मोदक तयार केले, परात भरली 1000 मोदकाची आणि गणपती बाप्पाच्या समोर ठेवली. गणपती बाप्पाच्या समोर मोदक, भला एवढा मोठा गणपती, त्याच्यासमोर मोदक. त्या गणपतीला अगरबत्ती लावायची, अगरबत्तीच विसरली. यशोदा म्हणली कृष्णा, म्हणले हो घरात अगरबत्ती राहिली, तेवढे आणतो का. तो म्हणलं मी कमून आली. आलं त्याच्या अंगात. ती म्हणली अरे कृष्णा आण ना. म्हणलं अजिबात जमत नाही, आपण आणत नाही. बर मी अगरबत्ती आणते, पण इथं लक्ष दे, एखादी मांजर बोक्या मांजर येईल आणि हे सगळे नासधूस करून टाकीन मोदक. भगवान म्हणला एवढा मोठा बोक्या असल्यावर मांजरीची काट ताप यायची, तू काळजीच करू नको. यशोदा माता घरात गेली, अगरबत्ती घेऊन यायला लागली. देवानं जे 1000 मोदक उचलले आणि जसे उचलले तसे सांगितलं, गणपती बाप्पा हे बघ ढेबर पोट्या, तो जर माझ्या माईला सांगितलं तर तू हे मी हे. जे गणपती देखत उचलले 1000 मोदक जे तोंडात टाकले महाराज, एका घासातच सगळा कार्यक्रम. यशोदा माता जवळ आल्या, धूप मागरा आम्ही दीप नैवेद्य. कृष्णा नैवेद्य काय झाला. भगवान म्हणला माय कोपऱ्यात रडत होतंय नाटकी. तो म्हणला काय नाही, एक भला मोठा ढेबर पोटा बो आला.
आणि त्याने सारे मोदक नेले. ती म्हणली जाऊ दे, गेले तर हरकत नाही, तुला काही नाही झालं ना. म्हणलं मग काही नाही झालं, मी घाबरून कोपऱ्यात बसलो. घाबरली का माय? तो म्हणला कोपऱ्यात बसलो, मग घाबरू नको, आपल्याकडे अजून 1000 आहेत, मी आणते, फक्त तू काय कर, घाबरू नको. तो म्हणला घाबरतच नाही, सगळ्याला घाबरायला चालू आहे. यशोदा घरात गेली, ती सगळे मोदक आणायला लागली. तितक्यात तो देव उचलला. कोणी उचलला? कृष्ण भगवंतानं, गणपती बाप्पा. आणि उचलून गणपती तोंडात टाकला. पहिल्यांदा नैवेद्य नव्हता, आता नैवेद्य आला तर देवाचाच पत्ता नाही. आणि ती विचारू लागली, देवासीच पुसे देव काय झाला. देवालाच विचारायली, देव काय झाला. भगवान नुसता हसतोय. यशोदा मातेनं पाहिलं आणि कन्हैयानं आईला सांगितलं, आई देवाचा तो देव, हरिया माता पंढरीला, हरिया माता पंढरीला, हरिया माता पंढरीला, देवाचा तो देव, यशोदा मातेला सगळे गारणे आले. यशोदेने सांगितलं, कृष्ण इथं राहत जाऊ नको. भगवान म्हणला, आई मग काय करायचं, गाया घेऊन वृंदावनात जायचं. आणि म्हणून देवानं 9 लाख गायीच्या पाठीमागे चालला. मग सुंदर प्रकारचा वेश धारण केला. आपल्या अंगावर भगवंतानं घोंगडी घेतली, आपल्या अंगावर घोंगडी घेतली, हातामध्ये काठी घेतली, कमरेला विणू खोसला. आणि भगवान परमात्मानं अगदी तो वेश धारण केला. 9 लाख गायीच्या पाठीमागे भगवान परमात्मा काठी घेऊन चालू लागला. जात असताना त्या भगवंताच्या पाठीमागे सगळे गोपाळ, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सगळे गोपाळ रानात निघाले. 9 लाख गायीच्या पाठीमागे वृंदावनात रानात जाऊ लागले. आणि रानात जात असताना कन्हैयाला पाहत पाहत सगळ्या गौळणीविषयीपर्यंत गेला. भगवंतानं अनेकदा त्याचा वध केला. आणि तिथे गोपाळ काला करायचा, तिथे खेळ मांडले, होतो तो हमामा, चिंडूफळी, लगोऱ्या, अनेक प्रकारचे खेळ खेळतात. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, खेळ विधी दांडू, खेळ विधी दांडू, अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, खेळ मांडिला लगोरी, खेळणारी नाना खेळ मांडिला लगोरी. लगोरी गोरी होतो तो हमामा, चिंडूफळी असे खेळ खेळे. एका एका खेळाचं आणि एका एका खेळीचं वर्णन सांगितलं ना तर आपल्याला 2 तास पुरणार नाही. असे खेळ खेळून देव दमले. 12:30 वाजून गेले. म्हणले आता फार वेळ झाला, सगळ्यांचे डोळे झाकायला लागले, भुका लागलेल्या आहेत. आणि बराच वेळचं सगळे तृप्त होण्याच्या, प्रसाद घेण्याच्या अंतकरणाने इथं विराजमान आहेत. भगवान परमात्म्यानं दुपारच्या सगळ्या गायी एकत्र बोलवल्या. सगळ्या गायी एकत्र बोलवल्या. सगळ्या गायी म्हणजे इंद्रिय. हे इंद्रिय सगळे एक येतात, पण एक गाय येत नाही. त्या गायीचं नाव आहे मनेरी. इंद्रिय सगळेच बसतात, पण मन एका जागेवर बसत नाही. इथं बसल्या बसल्या मन जातं, इथं बसल्या बसल्या जातं मसाला भातात, नाही तर नुकतीत, नाही तर लापशीत, नाही तर कढीत, भातात. इथं बसल्या बसल्या कशात जाईन सांगता येत नाही. हे मनच एवढं विचित्र आहे. इथं बसल्या बसल्या कुठं बी मरत. आणि ह्या मनाला एकदा जागेवर बसवलं ना तरच समाधान आहे, नाही तर नाही. मन येऊ मनुष्यानाम कारण बंध मोक्ष हो. देवान आवाज दिला, मनेरी गाईला आवाज दिला, बरोबर मनेरी जागेवर थांबली. भगवान कमळाच्या कणासारखे बसले. काय सुखदेव वर्णन करतात देवाचं. काला, काला म्हणजे काय? काला म्हणजे प्रसाद. आपल्याला देवानं 4 देह दिले. पहिला देह सूक्ष्म आहे, दुसरा लिंग आहे, कारण आहे, महाग. आपला जो हाडामासाचा देह आहे ना हा स्थूल देह. याच्याकरता दही आणि लाह्या काला खायचा, प्रसाद घ्यायचा. पण याच्या आतमध्ये दुसरा देह आहे, त्याचं नाव मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. हे अंतकरणाला काला कोणता आहे? या अंतकरणाला हरिनामाचा काला आहे. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. म्हणून अंतकरणातून भजनात नाचणे त्याचं नाव काला, प्रसाद घेणे. याला हरिनामाचा खिचडी काला म्हणतात. आणि तिसरा जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा काला. त्याच्याकरता मात्र अधिकार लागतो. अनुबंध संबंध
विषय प्रयोजन ह्या 4 अधिकार संपन्नता लागतात. अधिकारामध्ये शिष्य व्हावं लागतं, एखाद्या गुरुला शरण जावं लागतं, त्या सद्गुरूपासून ज्ञान घ्यावं लागतं. नुसतं ज्ञान नाही तर त्याला दृढ अपरोक्ष ज्ञानाचा प्रसाद म्हणतात. ते ज्ञान मिळाल्यानंतर जीव आणि ब्रह्म ऐक्य स्वरूपाला प्राप्त होतं. तो काला, पण तो घेण्याकरता गीतेतल्या एका शब्दासारखं वागायला पाहिजे. कसं वागावं? तद्विधी निपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्र दर्शनः. जे ज्ञानाचा गुरुठा ते तर सेवा हा द्वारबंधा. तो स्वाधीन करी सुवटा ओळंगुनी. एका ओळीवर कितीतरी उदाहरणं देता येतील. गुरुच्या ठाई नम्र असावं. गुरु हा आईवडिलापेक्षा श्रेष्ठ मानावा. गुरुचं जे शब्द आहेत ते शब्द पाळावे. गुरुच्या मुखातून निघालेलं आशीर्वाद रूपी ज्ञान जीवनामध्ये घ्यावं आणि जीवनाचं कल्याण करून घ्यावं. यालाच तर सद्गुरूंचे आशीर्वाद म्हणतात. आणि तो आशीर्वादाचा एकदा काला मिळाला की जन्म मरणाचा फेरा माणसाच्या मुक्त होतो. म्हणून तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेषा लाभ संत संगे. कसा होता भगवान? सगळ्यांना आपले डोळे झाका आणि भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आला. कसा होता? कमरेला विनू खोचला, सरळ धारदार नाक, तेजपुंज त्याचे डोळे, कानामध्ये कुंडल. तो कन्हैया अतिशय सावळ्या रंगाचा, हसरा चेहरा, डोक्यावर मोर पिसांचा मुकुट, मानेवर रुळणारे भगवंताचे केस, बाजूला दोन्ही बाजूबंद बांधलेले, कमरेला विनू खोचलेला, खाखेमध्ये काठी घेतलेली, हातामध्ये काल्याचा घास घेतलेला, सगळ्यात मध्ये पिवळा पितांबर नेसलेला भगवान उभा, त्याच्या शेजारी सगळे गोपाळ उभे आणि देवानं तो काला आपल्या हातात घेऊन काला देव सगळ्यांच्या मुखात देतोय आणि सगळे त्याच्या मुखात देतात. शुकदेव याचं वर्णन करतात. बिभ्रदवेणुं जठरपटयो शरंग वेत्रे च कक्षे वामय पानो मसलन कवलम तत्फलांगुलेषु तिष्ठनमध्ये स्वपती सुहृदो आसयन्नरमभिस्वये स्वर्गे लोके मिशति भुभुजे यज्ञ भुगबालकिनेः पुंडली गबरनाथ श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय विठ्ठल जय जय विठ्ठल. ज्यांना पटकन उचलून हे तर जरा एक रुमाल घ्या मोठा हातोडी दे. कार्यकर्ते या इकडे पुढं शिंके लांबले दुरी होतो तिघाची निवरे धारा
पाणी उघाडतो पावस कळ पुण्यवंत तुम्ही बाळ तुकाबाई टाळी उभा सान्निध जबरू युगे 28 विठ्ठली बाबा मागे रुक्माई कुंडलिकाचे भेटी प्रमाणे गाठली माही भीमधरे जगत जय देव जय पांडुरंगा वाहरी पांडुरंगा रुक्माई वल्लभा ईश वल्लभा गुरुगा देव तुझे मागळा कर देवगती काशे पितांबर कसुमला देव सुरवरा निते भेटी करुणा हनुमंत सुरवेरा जय देव जय पांडुरंगा वाहरी पांडुरंगा आषाढी कार्तिके भक्त जयती व साधू जयती दर्शन मात्र होय मुक्ती देव भगवती लवथ तिरुकळा ब्रह्मांडमाळा विषयकंठ काळा लावण्य सुंदर मस्त देवाळा सुने जन्मे बाबा हे धुर जय देव जय श्रीरंगाराम आरती कर्पूर कल्ला भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती स्मरांजमाळा उदेज उदवड सिद्धकंठ नीळा ऐसा शंकर जो भेट मावेल्लाळ जय देव व्यापनांबर फलिवर्ग सुंदर बंधारी पंचान मनमोहन मुनि अनुगारी खडकोटीचे बीज वाचे उच्चारे कोटे ग्रामदासांतरी श्री भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से है तारती आरती पापियों को पाप से है तारती ये अमर ग्रंथ ये मुक्तिपन ये पंचम वेद निराला है नव ज्योति जगाने वाला है नव ज्योति जगाने वाला है नव ज्योति जगाने हरि नाम हरि गान यही हरि नाम हरि गान यही जगत के मंगल की आरती पापियों को पाप से है आरती श्री भागवत भगवान की आरती पापियों को पाप से है आरती ये सरस्वती पावन पुरे पापों को मिटाने वाला है हर घर शराने वाला है ये सुख करनी ये करनी ये सुख करनी ये कर श्री मधुसूदन की आरती पापियों को पाप से श्री भागवत भगवान की आरती पापियों को पाप से बनाने वाला बिगड़ीत बनाने वाला बिगड़ीत बनाने वाला हरि नाम श्री राम घनश्याम यही प्रभु महिमा की आरती पापियों को पाप से श्री भागवत भगवान की आरती पापियों को पाप से ज्ञान जोगी जितने न तुझने अवतार पांडुरंग ज्ञानी अर्जुन राजा महादेव वेदा देव राम जनार्दनी अर्जुन राजा
पंढरीचा वार करी संत संग सर्व प्रेमाचा कल्लो पंढरीचा वार करी हरे चंद्रभागे भागे मागे पंढरीचा वार करी मागणे तुझ प्रति आहे या साताचे निर्विहेची मदने तुका म्हणे आता उदारतो या संताचे निर्विहेची मदने काही न मागवते ज्ञानदेव तुम्हाला या प्रसादाची वाण घ्यावे धोरणे हे धान्याचा समान पापनेश्वर भगवान की नम पार्वती परेश्वर महाराजांना खुर्च्या बसायला प्लास्टिकची असं